कोनूर हिरा मोठ्या अर्थात विश्वजित ठाकूर आणि घोट या ठिकाणी तब्बल 50 धावांचे बहारदार केले सुमित डोंगरेने पण चलतोय दिनेश पाटील यांच्या समेत। धन्यवाद महेश सर। नक्कीच दुसऱ्या फेरीत दुसरा सामना सुरू आहे। पहिल्याच चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध केली आहे आणि आपला इरादे नेक इरादे स्पष्ट करतोय डीजे। अरे हिचा आणि माझा आज खटका उडणार आहे। खटका आणि देणारा आता 12च्या नंतरचा हा झटका तर नक्कीच हा चेंडू मात्र हा चेंडू आवेच खेळलेला येतोय। चेंडू सीमारेषा बाहेर वन बाउन्स खणखणीत चौकार सुमित ठोंगरेचा। मागच्या सामन्यातली राहिलेली कसर आता मात्र पुरेपूर वसूल करताना व्याजासहित सुमित डोंगरे की शून्यावरती परतणारा हा सुमित डोंगरे आता मात्र या सामन्यामध्ये पहिल्याच 2 चेंडूवर निवृत्ती पाटीलच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेताना एक काऊकावच्या डोक्यावरून तर एक स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून खणखणीत 2 चौकार। सुरेख चेंडू परंतु ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर कलेक्शन सुरत परंतु पंचांचे 2 हात जमिनीला समांतर म्हणजेच हा स्क्वेअर मारा एक्स्ट्राच्या रूपानं 1 धाव येते। 2 चेंडू बिनबाद 9। आरव स्पोर्ट्स पारगाव व्हाट अ शॉट इट्स अ क्लियर मार्टे डीजे। इनिंग कधी येणार याचीच ते जणू वाट पाहत असतात आणि ते इनिंग ज्या वेळेला हातात मिळते त्यावेळेला काय परिस्थिती येते ते आपण आता आपल्या डोळ्यांसमोर पाहतोय की हाच सुमित डोंगरे की जे शून्यावर परतला पहिल्याच सामन्यामध्ये परंतु याच सामन्यामध्ये मात्र निवृत्ती पाटीलच्या गोलंदाजी लखतर आपल्या पारगावच्या वेशीवर टांगताना अतिशय सुरेख आणि दिमागदार फलंदाजी 2 चौकार 1 षटकार 1 स्क्वेअर मारा धाव संख्या बिनबाद 15। चेंडू हवेत निसटता झेल मात्र निवृत्ती पाटील आपल्या फलंदाजीमध्ये पकडतायत आणि एक मोठा विकेट मिळवला जातोय सुमित डोंगरेच्या रूपामध्ये। खेळाडू कुणाल तारेकर आनंद तारेकर याचा पुतण्या येतो आणि जर त्याचा विचार केला तर तब्बल 3 वेळा अंडर 17 मध्ये त्याने 3 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे। असा खेळाडू तो 12वा आहे हे महत्वाचं आहे। म्हणून क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की मी मैदानावर उतरून खेळण्यापेक्षा माझा संघ जिंकणं फार गरजेचं आहे। दिनेश सर नक्कीच महेश सर यावरून पारगाव संघाची गुणवत्ता सिद्ध होते की अशा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे म्हणजेच फार मोठा रायगड मधला हा संघ नेहमीच का ओळखला जातो याचा जीता जागता उदाहरण। आणि या वंडरबॉयनं आपल्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा जमवत संघाची धावसंख्या पुढे सरकावली आहे ती म्हणजेच 1 बाद 17 वरती पहिले षटक प्रगतीपथावर असताना निवृत्ती पाटीलचा यशन स्पोर्ट्स दिगोडे बनाम आरव स्पोर्ट्स पारगाव या 2 संघादरम्यानचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे। या सिद्धेश ट्रॉफी 2017च्या रजनीमधली 3री रजनी आणि या 3ऱ्या रजनीमधला हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना। 2 मातबर संघांमध्ये आज हाय गट लो गट गटांचा खेळ
कधीतरी बंद व्हावा असं मला वाटतंय. कारण त्यासाठी प्रत्येक संघानं एक चांगला खेळ करण्याची गरज आहे. कारण महेश सर हा मुद्दा उपस्थित झाला पाहिजे कधीतरी की पारगाव संघानं दिगोडा संघाबरोबर किती वेळा खेळायचं, मुरगली संघानं कामोडे संघाबरोबर किती वेळा खेळायचं, दापोली संघानं ओवळे संघाबरोबर किती वेळा खेळायचं, हा एक प्रतिष्ठेचा प्रश्न. परंतु कार्पेशरच्या आधारावर खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून कार्पेशरच्या आधारावर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेतून लगावलाय हा खणखणीत चौकार. पहिलं षटक एक महागड षटक. धाव संख्या सुमित डोंगरेच्या मोबदल्यामध्ये तब्बल 21. डीजे. अरे हिचा आणि माझा आज खटका उडणार आहे. हिचा आणि माझा आज खटका उडणार आहे. ही कविता म्हणते एकनाथ माळी रडणार आहे. या दोघांच्या सामन्यात विपरीत घडणार आहे. या दोघांच्या सामन्यात विपरीत घडणार आहे. मग कोण खाली पडणार आहे आणि कोण वरती चढणार आहे. हॅलो. जो जिंकणार तो वर चढणार, जो हरणार तो खाली पडणार. दोन अर्थी असलेले शब्द. दुधारी तलवार म्हणजे कवाळी. जसा तुम्हाला पटेल तसा अर्थ घ्या. मग दिवस असो रात्र ऐकणारे मनापासून ऐकतात, परंतु घेणारेही मनापासून घेतात. गोलंदाजीच्या मार्कवर खऱ्या अर्थानं उरणचे एक्सप्रेस म्हणजेच मोठ्या विश्वजित ठाकूर. परंतु पहिला चेंडू हा स्वैर आणि स्वैरने धावसंख्या सुरुवात करतोय. जो प्रेशर क्रिएट झाला 21 धावांचं, ते 21 धावांचा प्रेशर आता मात्र मोठ्यावर जातोय. सर या ठिकाणी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ बसल्यात. त्यांनी सांगितलं की जुन्या आठवणी परत आलेल्या आहेत. कव्वाली पुढल्या वर्षी वाढदिवसाला होतीलच. नक्कीच कव्वाली होणार असा जाहीर आव्हान आता मात्र या स्पर्धेचे सर्व नंदराज शेठ मुंगाजी शेठ यांनी केलंय. म्हणजे होणार म्हणजे होणार, होणार म्हणजे होणार. मग या दर्दी प्रेक्षक जे असतील हौशे गौशे आणि नवसे यांनी पुढच्या वर्षी यायला विसरू नका की खऱ्या अर्थाने होणार म्हणजे होणार. अशा प्रकारे या चेंडूला मात्र लेटकट लगावण्याचा प्रयत्न सक्सेस ठरला होता. पहिल्या स्लिपमध्ये सूर्यक्षेत्रसेन झालाय आणि पुढचा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होते. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, 1 स्वेर चेंडू धाव संख्येला आला घालण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच गोलंदाज उरणचे एक्सप्रेस विश्वजित ठाकूर. 2 चेंडू 1 धाव वाईटच्या रूपानं. अशा प्रकारे 8 चेंडूंचा खेळ संपलाय. एक बाद तब्बल 22 धावा आतापर्यंत उभारल्यात. त्या म्हणजेच आरव स्पोर्ट्स पारगाव संघाने. वॉटर डिलिव्हरी खोलवर टाकल्या टप्पा. लोअर फुलटॉस पडला. अक्षय पाटीलला नीटसा समजला नाहीये, पण लेगबाईटच्या रूपाने 1 धाव मात्र येते पारगाव संघाला. आणि 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 बाद 23. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पहिला 50चा मान मिळवलाय या वंडर बॉयनं तो आकाश तारेकर. खऱ्या अर्थानं गडगेसर जर आपण पाहिलं तर जबाबदारी घेणं म्हणजे काय, नेतृत्व करणं म्हणजे मोठेपणा करणं नसतं, तर सर्वांना बरोबर घेऊन त्यांची जबाबदारी घेऊन हे त्यांना यशस्वी मार्गावर नेऊन ठेवणं म्हणजे नेतृत्व. आणि ते नेतृत्व करताना पाहतोय आपण पुन्हा एकदा आकाश तारेकर. 2 वाघांमधली टक्कर, 2 वाघ आमचेच, परंतु वाघ जरी असतील तरी आज मात्र प्रतिस्पर्धी. आणि या 2 वाघांमधली झुंज कधी तू तर कधी मी असा खेळ करत आकाश तारेकर दुसऱ्या वाघाबरोबर विश्वजित ठाकूर. दोघांचा हा खेळ. सर जर विचार केला मैदानावर 2 वाघ आहेत, एक गोलंदाज आहे, फलंदाज आहे, आणि यांनाही सुवर्ण संधी असणार आहे. कारण उत्कृष्ट फलंदाजाला सोन्याची अंगठी आहे तर उत्कृष्ट गोलंदाजालाही सोन्याची अंगठी आहे. अंगठी घालण्याचा कार्यक्रम आता मात्र रात्री होणार आहे उद्या. कारण जर फलंदाज आणि गोलंदाज यांना सोन्याची अंगठी इथे मिळणार आहे तर बघायचंय पुन्हा इथं तेज आणि तर्राट गोलंदाजी करताना विश्वजित ठाकूर. नियंत्रित गोलंदाजी लेष्टीवर पडलेल्या चेंडूला मात्र 1 धाव मिळते आकाश तारेकरला. आणि 1 धावेनेशी संघाची धावसंख्या पुढे सरकते 1 बाद 24.
दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना सामना 4 षटकांचा 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूचा उत्तरार्धामध्ये हा सामना रंगणार आहे. बघायचं किती मोठा टार्गेट सेट होतोय दिघोड्या संघासाठी. हा सेट करतोय किती धावांची इन्व्हेस्टमेंट करतोय तो म्हणजेच हा आरव स्पोर्ट्स पारगाव संघ. पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर ऑन स्ट्राईक अक्षय पाटीलला. चेंडू स्क्वेअर सुटलेला नियंत्रण आणि या सुटलेल्या नियंत्रणाला 1+1 इज इक्वल टू 2. एक वाईड आणि एक बाईच्या रूपानं धावा आल्या 2. धावसंख्या जाऊन ठेवली तब्बल 26 वरती. या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे विश्वजित ठाकूरना, परंतु 2 स्क्वेअर मारे, एक लेग बाईज आणि एक बाईच्या रूपानं धावा आलेत. अन्यथा 3 चेंडू डॉट टाकलेत. सुरेख रणनीती कशाला म्हणायची आणि ही रणनीती आकाशच्या विश्वजित ठाकूरच्या विरोधात आकाश तारेकरनं डिफेन्स करून खेळून काढलाय चेंडू. त्याला माहिती अजून येणारे 2 षटक आहेत. या 2 रहेंगे तो और लढेंगे असं म्हणत या मैदानावरती फक्त डिफेन्स केला. चेंडू शॉट मिडविकेटच्या दिशेनं भिरकावून दिला 1 धावेसाठी आणि स्ट्राईक आपल्याकडे सांभाळत उर्वरित 2 षटकांचा खेळ करण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय आकाश तारेकर. 2 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या सुमित डोंगरेच्या रचलेल्या पायाभूत आधारावरती जाऊन ठेवते 1 बाद 27 वरती. पहिलं षटक निवृत्ती पाटील तब्बल 21 धावा. दुसरे षटक विश्वजित ठाकूर निव्वळ 6 धावा. उत्कृष्ट दर्जाची आणि जशी लोकांना माहिती आहे, जशी अपेक्षित आहे अशीच गोलंदाजी करताना या मैदानावरती 3 षटक आतापर्यंत टाकलेत. कांचन पालकर आमचे दक्ष स्कोरर सांगतायत, दक्षता वाढायला लागली त्यांची. ते दक्ष स्कोरर कांचन पालकर सांगतायत की विश्वजित ठाकूर यानं आतापर्यंत 3 षटक टाकले आहेत आणि प्रत्येक षटकामागे 6 धावांची सरासरी ठेवली आहे. सुरेख चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं 1 धावेसाठी फेकी येते अतिशय खराब. आव देखा ना ताव, चेंडू दिला फेकून आणि अशा प्रकारे ही मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतोय आणि 2 धावा आयती स्ट्राईक मिळते. ती म्हणजे आकाश तारेकरला संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 1 बाद 29. अजूनही 11 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 50 ओलांडतोय का हा पारगाव संघ. छोट्या चेंडू हवेत आणि आकाश तारेकरचे खेळी संपुष्टात. दुसरा मोहरा टेबलाय सुरेख गोलंदाजी अभिजित ठाकूरची. यांना विनंती करेन की आपण छत्रपती शिवाजी महाराज काहीतरी म्हणावं. श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमुचा छत्रपती एकटा हिंदू वाघ, हातात धरली तलवार, छातीत भरलं पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज, मुजरा राजे मुजरा. थँक्यू. अतिशय सुरेख अतिशय पाठ असतात सर. तर नक्कीच मी म्हटलं होतं महेश सर की अशा प्रकारचे हा जो एक हाय लॉट तयार झालाय, हा चेंडू मात्र हवेत केतन मेहरचा बेत फसला आणि दुसरी विकेट षटकामध्ये अभिजित ठाकूर मात्र कमबॅक मिळवून देतोय. सर, आपण जर विचार केला आमची गावदेवी माता ओवळू माता हिचा आशीर्वाद आमच्या शिरावर एवढा म्हणून तर ओवळा गाव सर्व गुण संपन्न आहे. नक्कीच देवांचे आशीर्वाद जोपर्यंत आपल्या शिरावर नसतात तोपर्यंत आपण सैराट झालेला असतो आणि सैराटापासून रोखण्यासाठी आपल्याला वरिष्ठांचे
आणि आपल्या देवांचे आशीर्वाद असण्याची गरज आहे. हा चेंडू मात्र ब्लॉक होल मध्ये हॅट्रिक, विकेट हॅट्रिकचा मानकरी अभिजित ठाकूर. छोट्याचा मोठ्याचा हा छोटा भाऊ. नक्कीच मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. देऊन तेजस अश्रू भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता आणि हाच धनी नंतर सह्याद्रीचा छावा झाला. आणि वेळीच शस्त्र उचलले म्हणून या भगव्याचे विश्व राहिले. राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हे हिंदवी स्वराज्य पाहिले. अन्यथा आपण मित्रांनो हिंदवी स्वराज्य कधीच पाहिलं नसतं. ती क्षमता, ती ताकद माझ्या राजाने दाखवली आहे आणि त्या ताकदीच्या जीवावर आज फक्त आपण उड्या मारतोय. या दरम्यान जी कमबॅक करण्याची गरज होती, जे पहिलं षटक 21 धावांचं आलं होतं, त्याला आला घालण्याचा पाया रचला खऱ्या अर्थानं तो म्हणजेच अभिजित ना. हॅलो, या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतो की गोलंदाज छोट्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक कशाला म्हणतात? खऱ्या अर्थानं महेश म्हटलं होतं की दोन संघ किती वेळा आमने सामने आलेत. तळोजा रजनीमध्ये पारगाव दिघोटे, उरण रजनीमध्ये पारगाव दिघोटे, कोपर रजनीमध्ये पारगाव दिघोटे आणि बारापाडा रजनीमध्ये सुद्धा पारगाव दिघोटे. काय काय म्हणून हा खेळ चाललाय. एकदा तरी लॉर्ड्स बदला असे मनातल्या मनात तरी का होईना ते म्हणत असतील. सुरेख चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकावलाय 1 धावेसाठी. आणि अशा प्रकारे सोन्या जो खऱ्या अर्थानं वाघ आहे, टायगर, रायगडचा टायगर म्हणून समजला जातो, तोच हा सोन्याने मात्र 1 धाव जमवली आहे. पाणी मैदानात घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकांचा खेळ संपतोय. गडगेसर निवृत्ती पालूचा 21 धावा येऊन सुद्धा विश्वजित ठाकूरनं पाया रचला 6 धावांचा आणि खऱ्या अर्थानं कळस चढवला. तर म्हणजे अभिजित ठाकूरनं 3 मोहरे टिपले, हॅट्रिक मिळवली, 4 धावा दिल्या आणि जे धावांचा प्रवाह घोंगावत होता त्याला शांत बसवला. धावा जमल्या 3 षटक 4 बाद 31. तर नक्कीच ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं की 4 रजनीमध्ये हे संघ आमने सामने आले. महेश सर, तळोजामध्ये पारगाव संघाने विजय स्थापन केला. उरणमध्ये जाऊन दिघोडा संघ विजयी झाला. कोपरमध्ये पुन्हा एकदा पारगाव संघ, तर बारापाड्यामध्ये पुन्हा एकदा दिघोडे संघ. म्हणजे दोघांची क्षमता किती आहे. दोघांनी आतापर्यंत 2-2 रजनीमध्ये एकमेकाला पराभूत केलाय. आज ठरणार आहे हा विजेता कोण. अभिजित ठाकूरनं दाखवून दिली आपली क्षमता. त्याच्या पावलावर पाऊल टाकत, मोठ्याच्या पावलावर पाऊल टाकत छोटा मात्र घडतोय आणि घडवता सुरेख खेळ आपल्या गावासाठी करतोय. कांचन पालकरच्या माध्यमातून सुरेख माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली ही की पारगाव संघ 2 वेळा तर दिघोडे संघ 2 वेळा आतापर्यंत विजयी झालाय. सामना लगेच सुरू करायचा आहे. नक्कीच कल्पेश गावंड यांना मी खूप जवळून पाहतोय. भलेही ते आम्हाला ओळखत नसतील परंतु उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू म्हणून कल्पेश गावंड यांची ओळख आहे. आणि ती ओळख मी म्हणेन गडगेसर, आपण नेहमी सांगतो की एकीचं बळ काय असतं. तर आपण नेहमी सांगितलं जातं की जर माती एकत्र आली तर विटा बनतात, विटा एकत्र आल्या तर भिंती बनतात आणि भिंती एकत्र आल्या तर आपल्या सारख्या सजीव माणसांचा संसार फुलतो. जर माणसं एकत्र आली तर काय होतं हे आपण विचार करण्याची गरज आहे. एकता मंगळपाड पहा, हा एशियन स्पोर्ट्स पहा, कारण दिघोडा संघ, दापोली संघ सुद्धा त्याच प्रकारे एकत्र आला होता आणि अशा प्रकारची ही एकी
माणसानं मात्र भिरकावून दिलाय. अतिशय सुरेख आणि मनगटी फटका. अजून तीच ताकद तीच दहशत घेऊन आलाय हा सोन्या. धन्यवाद. लॉंग ऑफच्या डोक्यावरून लगावलेला हा मनगटी फटका अजूनही क्षमता सिद्ध आहे. अजूनही संपलो नाही. अजूनही तीच वार वारंवार होत आहेत. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला तर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तोच क्लास तीच आत्मीयता दाखवत हा सोन्या पुन्हा एकदा सज्ज. 6 धावांनीशी संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 4 बाद 37 वरती आरव स्पोर्ट्स पारगाव संघाची. स्लोवर डिलिव्हरी चकला होता. चेंडू हवेत गेलाय. काऊकाच्या दिशेनं सूर्यक्षेत्ररक्षण झालं. 1 धाव पूर्ण आणि एकच धावे समाधान मानावं लागतंय ते म्हणजे सोन्याला. आणि या 1 धावेची संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 3.2 षटकाच्या समाप्तीनंतर एशियन स्पोर्ट्स दिघोडे संघाच्या विरोधात खेळताना आरव स्पोर्ट्स पारगाव संघ 4 बाद 38 वरती. ऑन स्ट्राईक प्रफुल्ल मोकळ. तर गोलंदाजीच्या बोहल्यावर पुन्हा एकदा सज्ज अजय ठाकूर. खऱ्या अर्थानं गडगेसर एक ताकदवान संघ बनवलाय तो म्हणजेच एशियन स्पोर्ट्स दिघोडे. छोट्या मोठ्या कल्पेश गावण, जगदीश असेल, सूरज पाटील असेल, राजा कोळे असेल, या सर्वांना एकत्र घेऊन बनवलेला हा संघ सक्षमतेचा लढा देतोय. अतिशय सुरेख टिचून महाराष्ट्र फास्ट डिलिव्हरी परंतु आखूट टप्प्यात चेंडूला उचली मिळाली आणि पुढचा चकला जगदीशने मात्र सुरेख कलेक्शन केलं आणि अशा प्रकारे ही निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. दिनेश सर, स्वरूप स्पोर्ट्स दिघोडे असं नाव आहे. स्वरूप स्पोर्ट्स दिघोडे. आमच्याकडे एशियन स्पोर्ट्स होतं त्याच्यामुळे दुसरा सामना सुरू आहे. आता आम्ही स्वरूप स्पोर्ट्स घेऊ. बरोबर ना. आपण पुन्हा एकदा जरकत लावण्याचा प्रयत्न परंतु हा मात्र रनआउटच्या रूपानं बाद. हिंदवी स्वराज्याची स्वप्ने आम्ही डोळ्याव्या वर्षी पाहतो. साक्ष हिंदवी स्वराज्याची आमच्या जीव शंभू देतो. शिवाजी शब्द उलटा वाचला तर जीवाशी आम्ही लढतो. मर्द मराठे मावळे आम्ही भल्या भल्याला लढतो. प्रेमानं आलिंगन देणारा पाठीवर गद्दारीचा वार करायचा नसतो. वाघ नख्यानं मग आमच्याही दार आहे. आम्ही कोतळाच बाहेर काढतो. हॅलो सर, आपण या ठिकाणी आता अतिशय जबरदस्त धून ऐकलीत. अफजल खानाचा कोतला काढण्यासाठी 2 मिनिटं लागली होती शिवाजी महाराजांना. पण अफजल खानाला विजापूरहून पन्हाळगडाच्या पायथ्यावर आणण्यासाठी तब्बल 1 वर्ष नियोजन करत होते छत्रपती शिवाजी महाराज. प्लॅनिंग महत्वाची आहे. मॅनेजमेंट गुरु 113 देशांमध्ये सांगितलं जात आहे. आपला देश सोडला तर ही खरी खंत आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी आणि साक्षर मराठे त्यापासून बिनकर राहिले. ही खरी शोकांतिका आहे भारताची. पुन्हा एकदा अजय ठाकूर गोलंदाजीचा मार करतो. ऑन स्ट्राईक सोन्या. स्लोवर डिलिव्हरी चकमा खाणारी गेंद आणि चकमा खाला होता. जगदीशनेही चकमा खाला. एकदा मात्र मिळते आहे सोन्याच्या संघाला म्हणजे आरव स्पोर्ट्स पारगाव संघाला. आणि 1 धावे या 1 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन ठेवती आहे ती म्हणजे 4 बाद 5 बाद 39. अंतिम चेंडू या सामन्याच्या पूर्वार्धामधला 21 धावा पहिल्या षटकामध्ये येऊन सुद्धा गडगेसर धावांना ज्या प्रकारे आळा घातलाय, ज्या प्रकारे ब्रेकडाऊन केलाय, ज्याप्रमाणे ब्रेक लावलाय तो लाजवाब. सर्वात मोठा पाया 2 भावांचा छोट्या मोठ्याने केलेली कमाल. दोघांनी मिळून धावा दिल्या 10 आणि सामन्याच्या धावा मात्र रोखून धरल्या. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. एकदा मात्र मिळते दुसऱ्या रनसाठी बाद होतोय.
6वा मोराबाद, धावसंख्या जमली 40, येणारे 24 चेंडू, 41 धावांचं समीकरण, एक बॅलन्स समीकरण, माफक समीकरण म्हणता येणार नाहीये, कारण दोन ताकदवान संघांमधली ही सक्षमतेची लढाई आहे आणि या लढाईमध्ये कोण सरस ठरतोय. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय, हात छोट्या आणि मोठ्या, हात सूरज आणि हात राजा पाटील, हात राजा कोळी आणि हात दिगंबर कोणत्या प्रकारचा खेळ करतो की पारगाव संघाचा केतन मेहर असेल, आनंद तारेकर असेल, सोन्या असेल, नरेश असेल, सुमित डोंगरे असेल, पुन्हा जिगरीचा खेळ करून या सामन्यामध्ये कमालीची थरारता आणतायत का. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय आपल्या समोर, आपल्या बुलंद आवाजात मानतील आपण सर्वांचे महागुरु आदरणीय MD गडगे सर. शुक्रिया सँडी पालकर वलवले, सँडी पाटील. तर खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे आपण धून इथे वाजवली की राम राज में दूध मिलता था, राम राज में दूध मिलता था, कृष्ण राज में घी, इस कलयुग में दारू मिली है तो फू फू करके पी. अतिशय चांगल्या प्रकारे आपण धून वाजवली. आपलं स्वागत. आणि दोन्ही क्रिकेट संघाला या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, आर्या स्पोर्टची आन बान शान संघनायक राकेश शेठ गायकवाड, रुपेश गायकवाड, संजय गायकवाड आणि शशिकांतजी मुंगाजी, आर्या स्पोर्टच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही क्रिकेट संघाला. सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार. तो दोस्तों चलते इस बिल्कुल मैदान के ऊपर ये मुकाबला बिल्कुल दोस्तों कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, ये मुकाबला बड़ा है लेकिन इससे भी बेहतर ये मुकाबला कड़ा है. हॅलो गडगे सर, प्रशांत मोडक जे दिगोडे संघाचे पॅकर्स आहेत त्यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. प्रशांत मोडक जे दिगोडे संघाचे पॅकर आहेत त्यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. हाँ शुक्रिया प्रशांत सर, आपका हम स्वागत करते हैं. दीपक पाटिल, दीपक का बिल्कुल पहले दिन बिल्कुल जबरदस्त अच्छी कमेंट्री की, अच्छे कमेंटेटर है, बिल्कुल आपका स्वागत. तो निश्चित रूप से सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि ये मुकाबला निश्चित रूप से नाव काय हाँ 100 रुपये 11 क्रिकेट क्लब दिगोड़े विपक्ष निश्चित रूप से पारगांव क्रिकेट टीम के बीच में मैच खेला जा रहा है. पारगांव क्रिकेट टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए निश्चित रूप से यानी कि 40 रन ठोककर 41 रनों का लक्ष्य खड़ा किया प्रतिवर्ष 10.25 के औसत से, और उसी लक्ष्य का पीछा करने मैदान में सूरज पाटिल, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज अभिजी. ईश्वर के पहले गेंद जोरदार स्वागत, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से बिग 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 हिट, शानदार छक्का. हॅलो षटकार हॅट्रिक साठी प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून 5. फुटवर्क की बात करें तो बिल्कुल शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन.
हा प्रत्येक प्रेक्षक कमाल कॅश साठी अंकुश वाजेकर, प्रशांत गायकवाड़, अंकुश वाजेकर यांच्या वतीने 100 रुपये पारितोषिक गेंदाबा में आए। और इसी के साथ सूरज के पारी का अंत, पहला विकेट दिगोड़ी क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ। या रायगड जिल्ह्यामध्ये या तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर निश्चित रूप से दूसरा बल्लेबाज मैदान, बिल्कुल पहला बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ। हाँ, निश्चित रूप से पहला बल्लेबाज मैदान से बाहर जाता हुआ। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, शानदार वापसी। निश्चित रूप से केतन भोईर का जिक्र करना होगा। पहले गेंद के ऊपर बल्लेबाज सूरज पाटिल ने शानदार छक्का दागा था, लेकिन उसके दूसरे गेंद के ऊपर मिडॉन के रीजन में गेंद बल्लेबाज आउट होकर पहले में लौटे। तो नई गेंदबाजी के लिए केतन तैयार सामना करेंगे। निश्चित रूप से आक्रामक बल्लेबाज अभिजीत पाटिल, अभिजीत ठाकुर गेंदबाजी के लिए तैयार सामना करेंगे केतन मेहर के गेंदबाजी का। ये गेंद इस बार जोरदार प्राकिया लॉन्ग ऑफ रीजन में बल्लेबाज के पारी कान, बैक टू बैक दूसरा विकेट मैदान से बाहर और अभिजीत ठाकुर मैदान से बाहर जाता हुआ। मैदान से बाहर जाता हुआ अभिजीत ठाकुर, यानी कि मैदान से बाहर अच्छी शुरुआत होने के बावजूद भी बैक टू बैक दूसरे बल्लेबाज को ट्रैवलिंग का रास्ता दिखाया। निश्चित रूप से केतन, यानी कि पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो केतन मेहर का जिक्र करना होगा। इसे कहते हैं कमबैक। अभी नए बल्लेबाज अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार दिगंबर पाटिल। गार्ड लेना किसे कहते हैं कि जब बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए क्रीज पर पहुंचते तो सही अपनी सही स्थिति जानने के लिए अंपायर से मदद लेते, गार्ड लेना कहते हैं। सर, या दरम्यान परत एकदा बक्षिसांची खैरात आहे। फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावली तर चेतनराव म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये, प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून 5,000 रुपये आणि या दिगोडे संघाचे पॅकर प्रशांत शेट्टी यांच्याकडून 5,000 रुपये। ईश्वर की अगली गेंद जोरदार प्रहार करना चाहते थे बल्लेबाज, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। बल्लेबाज ने भी क्या करना चाहिए, गेंदबाज का जिक्र करना होगा। बल्लेबाज के कमी को परख कर बिल्कुल अपने हिसाब के साथ गेंदबाजी कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज फुटवर्क का इस्तेमाल नहीं कर रहे। गेंदबाजी के लिए केतन राइट आर्म ओवर द विकेट। इस बार गेंद को खेला मिड विकेट क्षेत्र में, फील्डर तैनात, शानदार फील्डिंग। 1 रन जहां बल्लेबाज 2 रन बटोरने वाले थे, 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। इसी 1 रन के साथ दिगंबर ने अपने पारी की शुरुआत की, अपना अकाउंट खोला, अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया दिगोड़े 11 क्रिकेट टीम का। 2 विकेट खोने के बाद 7 आउट होने वाले बल्लेबाज सूरज पाटिल 6 रन पर और उसके बाद में अभिजीत ठाकुर 0 पर। अभी दिगोड़े 11 क्रिकेट टीम की रन मशीन के तौर पर यह बल्लेबाज मशहूर है दोस्तों, एक नामचीन क्रिकेटर है। रायगढ़ का बड़ा नाम विश्वजीत ठाकुर, यानी कि मोटे के नाम से मशहूर। सामना करेंगे केतन मेहर के गेंदबाजी का। केतन मेहर आर्या पैवलिन एंड से मारा करेंगे। ये गेंद बिल्कुल ड्राइव किया है लॉन्ग ऑफ रीजन में, फील्डिंग शानदार आकाश तारेकर द्वारा, शानदार फील्डिंग का प्रदर्शन। 1 रन से नहीं रोक पाई। इसी के साथ अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद दिगोड़े 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 2 विकेट खोने के बाद। निश्चित रूप से यानी कि 8 हमारे साथी स्कोरर, यानी कि रायगढ़ के बेस्ट स्कोरर कांचन पालकर केवल हमें जानकारी देते हुए पारगांव क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो केतन मेहर काफी सफल गेंदबाज साबित हो चुके। केतन का गेंदबाजी का विश्लेषण, 1 और 8 रन 2 सफलता। और टू डीजे मास्टर। हॅलो, गर्गे साहेब, निश्चित या ठिकाणी आपण बघतोय बक्षिसांची खैरात आली। दिगोडे संघाचे पॅकर्स प्रशांत शेठ यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक आहे।
षटकार साठी प्रल्हाद मात्रे यांच्याकडून 5,000, चेतनराम मात्रे यांच्याकडून 5,000. पण खऱ्या अर्थानं हे जे सामने यशस्वी होण्यामागं जर आज आपण समोर बघतोय पडद्यावरचे हिरो तर खऱ्या अर्थानं नंदराज मुंगाजी असतील, राकेश शेठ गायकवाड असतील, पण नंदराज शेठ यांच्या पाठीमागं खंदे समर्थक जर कोण उभे असतील तर निश्चित मी अजून नाव घेईन. धना मुंगाजी, संजय मुंगाजी आणि चंद्रकांत मुंगाजी ही खऱ्या अर्थानं त्यांची भिंत आहे की ज्यांच्या जोरावर आज हे पडद्यामागचे हिरो आहेत की ज्यांच्यामुळे आज हे सामने यशस्वी होताना आपण बघतोय. राकेश शेठ गायकवाड यांचा विचार केला, संजय शेठ गायकवाड यांचा विचार केला तर मग रुपेश असेल, रतेश असेल, अजय असेल, गोट्या असेल, अनेक जेवढे पडद्यामागचे हिरो आहेत की ज्यांच्यामुळे हे सामने यशस्वी होताना आपण बघतोय. हाँ शुक्रिया दोस्तों, चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला, लगातार 3 छक्के के लिए कम से कम 15,000 रुपए का यहाँ पर इनामों की बरसात हो चुकी है दोस्तों. इस विकेट की बात करें तो इस विकेट के ऊपर रन बन सकते हैं, वो यहाँ पर रन बनाने वाले चाहिए. लेकिन आज की यदि बात करें तो निश्चित रूप से दिनेश पटेल सर यदि बात करें आज गेंदबाजों का ज्यादा बोलबाला चला. लेकिन बाद नरेश राइट आर्म ऑफ द विकेट विश्वजीत के लिए यहाँ पर कट किया गया शॉट गली के रीजन में 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है. इसी 1 रन के साथ नामचीन बल्लेबाज विश्वजीत ठाकुर पहुंच रहे 2 पर. 2 गेंदों का सामना टीम का टोटल पहुंच यहाँ पर बन चुका निश्चित रूप से 2 विकेट खोने के बाद 9 रन और गेंदों के बीच में समीकरण 17 गेंदे जीत के लिए 32 रन चाहिए. 17 गेंदे, लेकिन जहां तक सवाल है नॉन स्ट्राइकर बल्लेबाज विश्वजीत ठाकुर जब तक मैदान में मौजूद तब तक इस मैच के बारे में कुछ कहा नहीं जा सकता. हालांकि क्रिकेट का, टेनिस क्रिकेट का बड़ा नाम नरेश, एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर. नरेश गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म ऑफ द विकेट, इस बार जोरदार स्वागत लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीधा 6 रनों के लिए दंदनाता हुआ छक्का. टोटल बन चुका है दिगोड़ी 11 क्रिकेट टीम का 2 विकेट होने के बाद 15. कमाल की बल्लेबाजी दिगंबर पाटिल, शानदार बल्लेबाजी. इस बार गेंद हवा में बिल्कुल गेंद के नीचे आकाश तारे कर बल्लेबाज दिगंबर के पारी का अंत. तीसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ दिगोड़ी 11 क्रिकेट टीम का. शुक्रिया डीजे मास्टर. मंचावर ज्यांचं आगमन झालंय ते संतोष शेठ कोपर यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी आर्या स्पोर्ट्स यांच्या वतीने यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि उद्याच्या रजनीसाठी हाँ विकेट एंट्री के लिए रतन दापोलकर इनकी ओर से 5,000 रुपए का इनाम. रन और गेंदों के बीच में समीकरण यानी कि 15 गेंदे दिगोड़ी 11 क्रिकेट टीम को जीत के लिए 26 रन चाहिए. बल्लेबाज राजा कोहली. यदि मिडल ऑर्डर की बात करें तो दोस्तों दिनेश पटेल, राजा कोहली को कौन भूलेगा, एक आक्रामक बल्लेबाज. ये गेंद जोरदार प्रहार किया, गेंद जा रहे लॉन्ग ऑफ रीजन में शानदार फील्डिंग का प्रदर्शन. 1 रन से बल्लेबाज को नहीं रोक पाए. इसी 1 रन के साथ टीम का टोटल बनता हुआ दिगोड़ी 11 क्रिकेट टीम का 3 विकेट खोने के बाद 16 रन और गेंदों के बीच में समीकरण 14 गेंदे जीत के लिए 25 रन चाहिए. राजा कोहली अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार. एक अच्छी नफीदली गेंदबाजी का इस्तेमाल करते हुए बिल्कुल लेंथ, लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे अपने हिसाब के साथ नरेश गायकवाड़ गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. राजा के लिए बिल्कुल ड्राइव किया, गेंद जा रही लॉन्ग ऑफ रीजन में. लॉन्ग ऑफ रीजन में 1 रन, दूसरे रन के लिए दौड़ने की कोशिश करे थे राजा, लेकिन विश्वजीत कोई जोखिम नहीं उठाना चाहते. 1 रन के साथ टीम का टोटल बन चुका है, यानी कि निश्चित रूप से 3 विकेट खोने के बाद 17. यहां पर बल्लेबाज जोखिम उठाना पड़ेगा दोस्तों. क्रिकेट खेल में अक्सर कहते हैं ना कि एक अंग्रेजी में कहावत है, देयर इज नो स्मोक विदाउट फायर. बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता. लेकिन क्रिकेट खेल में जो जोखिम उठाते उन्हें क्रिकेट की परिभाषा में सांस कहते हैं. गेंदबाजी के लिए तैयार.
बैटम और द विकेट, बिल्कुल अच्छी गेंद थी, ब्लॉक बॉल में फेंकी थी, गेंद जाने मिड ऑन की रीजन में, फील्डर तैनात, 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। इसे 1 रन के साथ अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, एक महंगे ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद दिगुड़ 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 3 विकेट खोने के बाद 18। इस ओवर की अधिक बात करें तो निश्चित रूप से हमारे साथी स्कोरर कांचन पालकर, मैन फ्रॉम केवाले, बेस्ट स्कोरर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट, स्ट्रॉन्ग मैन, हमें जानकारी देते हुए कि पारगा 11 क्रिकेट टीम की ओर से बात करें तो नरेश गायकवाड़ का गेंदबाजी का विश्लेषण, 1 ओवर 10 रन और 1 सफलता। और टू डीजे मास्टर। हॅलो, या दरम्यान विशेष सूचना असणार आहे, जांभूलपाडा, करावे आणि आज जो संघ जिंकेल या 3 संघांनी उद्या 7 वाजता या ठिकाणी चिठ्ठी उचलण्यासाठी यायचा आहे। पहिला सामना तुमचा खेळवला जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे। हा बघा प्रेक्षक कमाल कॅच ज्याला आपण म्हणतो, अर्थात आईबाग कॅचसाठी अंकुश वाजेकर यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी एक प्रत्येक झेलसाठी 100 रुपये पारितोषिक तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर, लेकिन विकेट हैट्रिक के लिए रतन दापोलकर इनकी ओर से 5000 रुपए का इनाम। लेकिन बल्लेबाज ने क्या करना चाहिए, बिल्कुल फोकस ऑन टीम वर्क, इन टीम वर्क इज मोस्ट इंपॉर्टेंट, बिल्कुल मनी इज द ग्रेटेस्ट थिंग। कौन भूलेगा दोस्तों, पैसा सबसे बड़ी चीज होती है, यानी कि पैसा बोलता है। फील्ड की रचना है लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, शॉर्ट गली, बिल्कुल डीप मिड विकेट। यहाँ पर जो फील्ड की रचना है, दूर वाली चोट से गेंदबाजी में परिवर्तन है। गेंदबाज आकाश तारेकर, एक बाजू में हम देख सकते हैं मशहूर गेंदबाज है, तो एक बाजू में हम देख सकते हैं ताकतवर बल्लेबाज आकाश तारेकर सामना करेंगे विश्वजीत ठाकुर। इस बार बिल्कुल शानदार गेंद थी, कवर पॉइंट रीजन में गेंद को ड्राइव किया, 1 रन, मिस्ड अंडरस्टैंडिंग, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, गुड रन बिटवीन द विकेट, आंखों में इशारा, 2 रन से नहीं रोक पाए बल्लेबाज को, रनिंग बिटवीन द विकेट की थी। दिनेश पाटिल से यदि बात करें तो दोनों बल्लेबाजों के बीच में एक सही तालमेल, 2 रन के साथ टीम का टोटल बन चुका है, यानी कि दिगुड़ी क्रिकेट टीम का 20-11 गेंदे, जीत के लिए 21 रन, 11 गेंदे 21 रन, गेंद जारी है बिल्कुल लॉन्ग ऑन की रीजन में 1 रन, इसे 1 रन के साथ टीम का टोटल बन चुका है निश्चित रूप से दिगुड़ 11 क्रिकेट टीम का 21, 3 विकेट यहां पर खोने के बाद अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 10 गेंदे 20 रन, हर गेंद के ऊपर 2 रनों की दरकार। ये गेंद हवा में, अभी यहां पर करीबी मामला हो सकता है, गेंद के नीचे फील्डर बल्लेबाज राजा कोहली के पारी का बड़ा सदमा, बड़ा विकेट मैदान से बाहर जाता हुआ दिगुड़ 11 क्रिकेट टीम का। जा रहा है, यानी कि दिगोड़ी क्रिकेट टीम जीती नहीं है, पारगांव क्रिकेट टीम हारी नहीं है, पारगांव क्रिकेट टीम जीती नहीं है और दिगोड़ी क्रिकेट टीम हारी नहीं है। हालांकि मुकाबला बैलेंस बंद लिफाफा में बिल्कुल 1-3 गेंदे निर्भर करेगी कि कौन मैच जीतेगा कौन हारेगा। ये गेंद बिल्कुल यहाँ पर हेलीकॉप्टर स्ट्रॉक, गेंद जारी है लॉन्ग ऑन के रीजन में 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है, टीम का टोटल बन चुका है कि 22। यहां पर विश्वजीत ठाकुर 1-1 रन लेने से काम नहीं बनने वाला, इसमें रनों की गति और बढ़ेगी। लेकिन गेंदबाज आकाश तारेकर का जिक्र करना होगा, शानदार गेंदबाजी, प्रीतेश मात्रे खेलने के लिए तैयार, सामना करेंगे आकाश के गेंदबाजी का। राइट आर्म आउट द विकेट, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जारी है, दनदनाता हुआ छक्का। जबरदस्त कमबैक किया इस बल्लेबाज ने, जैसे कि हमने इस बल्लेबाज को देखा, टीम का टोटल बन चुका है 28 रन और गेंदों के बीच में समीकरण 7 गेंदे, जीत के लिए 13 रन चाहिए, 7 गेंदे 13 रन। गेंद हवा में,
वही क्षेत्र, वही बल्लेबाज, वही लेंथ, गेंद 6 रनों के लिए टीम का टोटल बन चुका है, यानी कि 34। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण त्याचे ऑपरेटर डॉन फक्त एकच आहे ओवल्यामध्ये नंदराज शेठ मुंगाजी. हा अतिशय चांगल्या प्रकारे दोस्तो. साहेब एक मिनिट, जर या फलंदाजांना आता षटकार मारला तर याला तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. कारण 5,000 आहेत विकेट षटकार हॅट्रिक साठी. ते पॅकर्स प्रशांत शेठ यांच्याकडून, प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडून 5,000 आहेत आणि चेतनराम म्हात्रे यांच्याकडून 5,000 आहेत. तब्बल या फलंदाजाला आता षटकार मारला, हॅट्रिक पूर्ण केली तर याला 15,000चं पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. शुक्रिया निश्चित रूप से दोस्तों. पैसों के इनाम महेश म्हात्रे सर. मुकाबला हरियाणा स्पोर्ट के मैदान के ऊपर नहीं है, ओवले के ग्राउंड के ऊपर नहीं है. मानो ऐसा लग रहा है मुकाबला शारजा में खेला जा रहा है. जिस तरह एक जमाना था 80 का जमाना, वो जमाने में भारत पाकिस्तान की मैचेस हमेशा शारजा में खुन्नस भरी होती थी. इसे कहते खुन्नस क्रिकेट. किसमें कितना दम, कौन पानी कम, कौन है बाजीराव सिंघम. क्योंकि एक पटरी पर 2 ट्रेन, एक मैन में 2 तलवार, एक जंगल में 2 शर कभी न होंगे. एक की होगी हुकूमत, एक जीतेगा, एक हारेगा. एक मैदान के अंदर, एक मैदान से बाहर. गेंदबाजी के लिए अक्षय पाटिल, विश्वजीत के लिए शॉर्ट फिश गेंद. इस बार गेंद हवा में. शॉट अशरफ गौर के रीजन में कवर पॉइंट क्षेत्र में दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे. गोड रनिंग मिड द विकेट. 2 रन के साथ दिगुड़ी 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है. 4 विकेट खोने के बाद 36 रन और गेंदों के बीच में समीकरण. 5 गेंदें बची है, जीत के लिए 5 रन चाहिए. कौन भूलेगा 1993 में हिंदुस्तान साउथ अफ्रीका के बीच में जो मैच खेला गया था दिल्ली के नेहरू स्टेडियम में 1993 में. बिल्कुल 1993 में गेंदबाज थे सचिन तेंदुलकर, बल्लेबाज थे ब्रायन मैकमिलन. क्या नचा था सचिन ने मैकमिलन को. इस सर की अगली गेंद फेंकने का तैयार, जोरदार उठाकर खेलने की कोशिश. डॉट गेंद की समाप्ति, नतीजा डॉट गेंद की समाप्ति. बिल्कुल बिल्कुल यहां पर सोचो, आने वाली गेंद यदि डॉट फेंकेंगे तो कितना दबाव होगा बल्लेबाज के ऊपर, और आने वाले गेंद के ऊपर चौका छक्का आएगा तो क्या दबाव होगा गेंदबाज के ऊपर. आगे निकाल कर खेलने की कोशिश, ये छक्का आया. गेंदबाज लॉन्ग ऑन के मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए. और इसी के साथ दिगोड़े 11 क्रिकेट टीम ने जबरदस्त पलटवार किया. पारगांव क्रिकेट टीम को परास्त किया. दिगोड़े 11 क्रिकेट टीम के इस श्रृंखला के हमारे लाडले आयोजक नंदराज सेठ मुंगाजी, वाइस प्रेसिडेंट भारतीय जनता पार्टी रायगढ़ जिला, राकेश शेठ गायकवाड़, रुपेश शेठ गायकवाड़, संजय शेठ गायकवाड़ और शशिकांत जी मुंगाजी, इनके ओर से हार्दिक हार्दिक अभिनंदन. मारला. हॅलो